नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, दोन फासे फेकले असता या प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा येत असतो आणि खूप इम्पॉर्टंट आणि खूप सोपा प्रश्न आहे. दोन फासे फेकले असता मिळालेला जो काही तुमचा नमुना अवकाश आहे तो लिहायचा आणि त्यावर आधारित काही घटना असतात आणि त्या घटनांवर आधारित आपल्याला संभाव्यता जी आहे त्या काढाव्या लागतात. तर या प्रश्नाकडे आपण जाऊयात, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि या अगोदरच्या 36 ज्या काही व्हिडिओज आहेत त्या बघा, कारण आजची आपली व्हिडिओ क्रमांक आहे 37. या अगोदर आपण 36 वेगळ्या प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत, असे प्रश्न जे परीक्षेला आलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेत येऊ शकतात. इम्पॉर्टंट प्रश्नांची सिरीज आहे ही. संपूर्ण सिरीज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला नक्की चांगले मार्क मिळतील. बघा, या ठिकाणी आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे जाऊयात. आपला प्रश्न या ठिकाणी आहे की दोन फासे फेकले असता, पण दोन फासेच्या अगोदर आपण एक फासा फेकला असता याचा एक प्रश्न बघून त्याच्यानंतर मग आपण दोन फासाकडे बघूयात जाऊयात. म्हणजे कसं की सगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला होतील. म्हणजे दोन प्रश्न आज आपण बघणार, एक एक फास्यावाला आणि दुसरा दोन फास्यावाला. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं या प्रश्नामध्ये एक फासा फेकला असता, फासा म्हणजे काय? सापशिडीचा ठोकळा. आता हा प्रश्न दोन वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे, सप्टेंबर 2021 आणि मार्च 2021. आता एक फासा फेकला असता, तर एक फासावरती आकडे कुठले असतात? फासा जर तुम्ही बघितला तर फाश्यावर आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6 आकडे असतात. कारण त्या फास्यावर 6 पृष्ठभाग असतात. सापशिडीतला ठोकळा तुम्ही बघितला असेल, सापशिडी खेळत असाल सगळेजण, तर त्याच्यावर 6 आकडे असतात. म्हणून आपला जो नमुना अवकाश आहे या ठिकाणी नमुना अवकाश लिहायचा सावकाश. नमुना अवकाश जो आहे एस बरोबर तो काय असणार आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. कारण एका फास्यावर 6च आकडे असतात म्हणून आपल्याकडे या ठिकाणी नंबर ऑफ एस बरोबर 6 आला. ठीक आहे. तर हा नमुना अवकाश लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं? आता एखादी घटना दिली असेल तर त्या घटनेची संभाव्यता काढायला सांगितली जाते किंवा कधी कधी फक्त ती घटना लिहा असाच प्रश्न विचारला जातो. आता इथं आपल्याला काय सांगितलंय? एक फासा फेकला असता, फाश्याच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढा. आता आपण काय करू? घटना ए, जी घटना आहे त्या घटनेला आपण घटना ए म्हणू. काय बाबा? मूळ संख्या मिळणे. मूळ संख्या मिळणे. संख्या मिळणे. ओके, मूळ संख्या मिळणे. तयार होणारी संख्या जी आहे मूळ संख्या असेल किंवा मिळणारी संख्या मूळ संख्या असणार आहे. तर आता मला सांगा या ठिकाणी मूळ संख्या कुठली? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्यांना फक्त दोनच संख्यांनी भाग जातो. एक म्हणजे ती स्वतः आणि दुसरी म्हणजे एक. ओके, तर आता इथं मूळ संख्या कुठल्या? तर एक मूळ संख्या नाहीये, कारण एकाला फक्त एकच संख्येने भाग जातो. मूळ संख्यांना दोन संख्यांनी भाग जातो. एक ती स्वतः आणि एक. पण इथं एक जी आहे त्या संख्येला फक्त एकाच संख्येने भाग जातो, ती म्हणजे एक. म्हणजे एक ही मूळ संख्या नाहीये. तर 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे आणि 5 ही मूळ संख्या आहे. बाकी 4ला आणि 6ला 2 भाग जातो, 6ला तर 3 पण जातो. ओके, आता मूळ संख्या लिहून टाका. 2 लिहिलं, 3 लिहिलं आणि 5 लिहिलं आणि नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे आलेला आहे 1, 2, 3 झालं. नंबर ऑफ ए बरोबर 3. आता या ठिकाणी आपल्याला फक्त ती संभाव्यता काढायची. मग संभाव्यता काढायचं सूत्र काय बाबा? पी ऑफ ए. ए ची संभाव्यता काढायचं सूत्र पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए आपल्याकडे 3 आहे, बघा इथं काढले, आणि नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे 6 आहे. मग 3 1 3, 3 2 6. अशा प्रकारे 1/2 ही संभाव्यता आली. इथं कधी कधी या ज्या मूळ संख्या आहेत ना, मूळ संख्याच्या ऐवजी संयुक्त संख्या मिळणे, समसंख्या मिळणे, विषम संख्या मिळणे, 3च्या पटीतल्या संख्या मिळणे, 2 पेक्षा मोठी संख्या मिळणे, 3 पेक्षा मोठी संख्या मिळणे, अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घटना विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आता आपण पुढचा एक प्रश्न बघू ज्याच्यामध्ये दोन फासेशी रिलेटेड आहे. त्याचा नमुना अवकाश कसा लिहायचा या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू. परंतु तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या मुलांना खरंच गणित विषय खूप अवघड जातोय तर तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासाठी आपण आपला एक स्पेशल ऍप बनवलाय. ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या ऍपवर आपण गणिताचा एक कोर्स बनवलाय. त्या कोर्समध्ये काय केलंय की त्या कोर्समध्ये आपण गणिताच्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये सगळी महत्वाची गुणधर्म, महत्वाची सूत्र यावर चर्चा केली आणि आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर सुद्धा चर्चा केली आणि 2026च्या बोर्डाच्या परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स तुम्हाला या ऍपमध्ये तुम्हाला या कोर्समध्ये तुम्हाला बघता येतील आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करता येतील रेग्युलर गणित भाग 1 आणि गणित भाग 2 चे, जेणेकरून तुम्हाला गणितात चांगले मार्क मिळतील. आता हा कोर्स किती रुपयाला आहे? हा कोर्स फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता. म्हणजे फक्त 49 रुपयात तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी मिळतील. तर नक्कीच तुम्ही लवकरच हा कोर्स जो आहे 49 रुपयाचा परचेस करा, जेणेकरून गणित विषय तुम्हाला सोपा जाईल. ठीक आहे. आता आपण इथं दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात.
दुसरा प्रश्न काय बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये दिले 2 फासे फेकले असता आपल्याला नमुना अवकाश व नमुना अवकाशातील घटनांची संख्या नंबर ऑफ एस लिहा. खालील अटी पूर्ण करणाऱ्या घटना संच रूपात लिहायच्या आणि नमुना घटकांची संख्या. इथे संभाव्यता नाही काढायला सांगितली, पण संभाव्यता पण काढायला सांगितली जाऊ शकते. आता इथं हा नमुना अवकाश ऑलरेडी मी लिहून ठेवलेला आहे. नमुना अवकाश कसा लक्षात ठेवायचा सांगतो तुम्हाला इथे. पहिलं 1 लिहायचं, मग 1च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंतचे आकडे लिहायचे. नंतर पहिले 2 लिहायचे, मग 2च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंतचे आकडे लिहायचे. नंतर पहिले 3 लिहायचे, 3च्या पुढे 1 ते 6 पर्यंतचे आकडे. मग 4 लिहून 4च्या पुढे 1 ते 6 पर्यंतचे आकडे. मग 5 लिहून 5च्या पुढे 1 ते 6 पर्यंतचे आकडे आणि 6 लिहून 6च्या पुढे 1 ते 6 पर्यंतचे आकडे. अशा प्रकारे इथे तुम्हाला नंबर ऑफ एस जर तुम्हाला कोणी विचारलं, तर तो नंबर ऑफ एस जो आहे तो आपल्याकडे किती असणार आहे? 36. नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे आलेला आहे 36. आता मला या ज्या घटना आहेत, त्या घटना सगळ्या लिहायच्या. तर त्याच्यातली पहिली घटना या ठिकाणी आपण बघूयात. घटना ए. पहिल्या घटनेला आपण घटना ए म्हणू. घटना ए काय बाबा? घटना ए आहे, की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ संख्या असणे. अंकांची बेरीज मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे अशी संख्या, मूळ संख्या कुठल्या असतात बघा. 2, 3, 5, 7, 11 या मूळ संख्या आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13 पण मूळ संख्या आहे. पण इथं बेरीज 13 नाही येणार. मोठी बेरीज आहे आपल्याकडे 6 आणि 6 12. 12च्या वर बेरीज नाही येणार. मग 2, 3, 5, 6 नाहीये, 7 मूळ संख्या आहे. 8, 9 नाहीये, 10 नाहीये, 11 मूळ संख्या आहे. ठीक आहे. मग 2, 3, 5, 7, 11 बेरीज कोणाची आहे बघा. इथं 1 आणि 1 2. 1 आणि 2 3 झाली. इथं 4, 5, 6, इथं 7, इथं 5 आली आणि इथं 7 बेरीज आली. बघा. इथं 3 आली, 4, 5, 6, 7 बेरीज झाली. बरोबर? इथं 3 आणि 1 4, 3 आणि 2 5 झाली. इथं 7 आली. बास एवढंच येईल. त्याच्यानंतर इथं बघा 5 येते. 4 आणि 1 5, 6 आणि इथं 7 बेरीज आली आणि 7 आणि इथं बघा, इथं आली आपल्याकडं 7, 8, 9, 10 बेरीज येते. त्याच्यामुळे हे नाही येणार. इथं बेरीज 6 येते, इथे 7 येते. 8, 9, 10 इथे 11 बेरीज येते. बघा इथं. इथं 7 बेरीज येते. 8, 9, 10 आणि इथे 11 बेरीज येते. तर एवढ्या ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी एवढ्या घटना तुम्हाला एवढ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. इथं लिहायचंय बाबा अंकांची बेरीज मूळ संख्या असणे. तर लिहू आपण अंकांची बेरीज. बेरीज मूळ संख्या असणे. बेरीज मूळ संख्या असणे. मूळ संख्या असणे. ओके. संख्या असणे. या सगळ्या मूळ संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. ओके. व्यवस्थित लिहायचं. काय काळजी करायची नाही. घाईघाईत नाही. बघा परत एकदा बघा. 1, 2 बघा इथं 2 आली, 3 आली बेरीज. 3 मूळ संख्या आहे. इथं 5 आणि इथं 7 आली. इथे बघा 3 येते मूळ संख्या आहे. 4 नाही 5 आहे. 6 नाही 7 आहे. 8 नाहीये. इथं 3 आणि 1 4 बेरीज येईल. 5 आहे, 6 नाही, 7 आहे, 8 नाही, 9 नाही. इथं 4 आणि 1 5 बेरीज येते. ही मूळ संख्या आहे. 6 नाहीये, 7 आहे, 8, 9, 10 नाहीये. इथं 5 आणि 1 6 बेरीज येते. ही मूळ संख्या नाही. इथं 7 येते आहे. 8, 9, 10, 11 मूळ संख्या आहे. इथं 6 आणि 1 7 मूळ संख्या आहे. 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 आहे, 12 नाहीये. या सगळ्यांना लिहा. पहिलं काय बाबा 1, 1 त्याच्यानंतर 1, 2 त्याच्यानंतर आपल्याकडे आलं 1, 4 आणि 1, 6 झालं. त्याच्यानंतर 2 पासून जर सुरुवात केली तर 2, 1 मूळ संख्या आहे. 2, 3 आणि 2, 5. 2, 3 आणि 2, 5. 3 पासून विचार केला तर 3, 2 3, 2 आणि 3, 4. 3, 2 आणि 3, 4. 4 पासून विचार केला 4, 1. 4 आणि 1 5 होतात. 4 आणि 3 4 आणि 3 7 होतात. बाकी कोण नाही. 5 पासून सुरुवात केला 5, 2 5, 6. 5, 2 आणि 5, 6. 6 पासून सुरुवात केलं तर 6, 1 आणि 6, 5 अशा प्रकारे येईल. नंबर ऑफ एस बरोबर बघा किती येतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. नंबर ऑफ एस बरोबर माझ्याकडे आलेला आहे 15. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या सगळ्या घटना व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजेत. आता इथं मला याची संभाव्यता नाही काढायची. संभाव्यता काढायला सांगितली असती तर ती तुम्ही कशी काढली असती बाबा? पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ सॉरी इथं नंबर ऑफ ए येणार आहे. नंबर ऑफ एस नाही. इथं नंबर ऑफ ए बरोबर 15 येईल. नंबर ऑफ ए बरोबर 15. मग या ठिकाणी नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस ही संभाव्यता आहे. ती संभाव्यता तुम्ही काढू शकता. पण इथं संभाव्यता काढायचा प्रश्न विचारला नाही. संभाव्यता काढायला म्हटलं असतं तर संभाव्यता पण आपण काढली असती. आता घटना बी काय आपल्याकडे? घटना बी आहे वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत. आता बघा अंकांची बेरीज. अंकांची बेरीज 5च्या पटीत. बेरीज 5च्या पटीत. 5च्या पटीत असणे. च्या पटीत असणे.
पटीत असणे, पटीत असणे म्हणजे 5च्या पाड्यात बेरीज. बघा आता या ठिकाणी बघा बी बरोबर काय येईल? 5च्या पाड्यातली मला बेरीज या ठिकाणी लिहायची आहे. चला 5च्या पाड्यातली बेरीज. कोण-कोण 5च्या पाड्यात येतं बघा. बघा 1 आणि 4 5 5च्या पाड्यात येतात. 2 त्याच्यानंतर 1 आणि 4 5 5 झाले. 2 आणि 3 5 झाले. 3 आणि 2 5 झाले. इथं 6 आणि 3 9 आहेत. 4 आणि 1 5 झाले. ओके. इथं 5 4 आणि 1 3 आणि 2 2 आणि 3 5 झाले आणि 1 आणि 4 आपल्याकडे येतात 5. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून बघा इथे 5 आणि 5 10. इथे पण 10 बेरीज चालेल. त्याचबरोबर 4 आणि 6 10 5च्या पाड्यात येतात आणि 6 आणि 4 10 सुद्धा 5च्या पाड्यात येतात. म्हणजे 1 2 3 4 यांची बेरीज 5 येते, यांची बेरीज 10 येते. हे 5च्या पाड्यात येतात. 15 पण 5च्या पाड्यात येतात, पण इथं 15 बेरीज कोणाचीच होणार नाही. म्हणजे यांची बेरीज 5च्या पाड्यात येते. मग त्यांना लिहून टाका. पहिलं काय बाबा 1 4 त्याच्यानंतर 2 आणि 3 5 त्याच्यानंतर 3 आणि 2 5 त्याच्यानंतर 4 आणि 1 5 त्याच्यानंतर 4 आणि 6 10 आहे. 5 आणि 5 10 आणि त्याचबरोबर आपल्याकडे 6 आणि 4 10. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे आपल्याला नंबर ऑफ बी मिळेल 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ बी बरोबर आपल्याला मिळेल 7. आता घटना सी जी आहे ती काय बघा. घटना सी तिसरी घटना आपल्याला दिलेली आहे की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 असणे. अंकांची बेरीज 25. अंकांची बेरीज 25 असणे. बेरीज किती पाहिजे 25 असणे. आता मला सांगा इथं कोणाची बेरीज 25 आहे? सगळ्यात मोठीच बेरीज 6 आणि 6 आपल्याकडे 10 येते. सॉरी 6 आणि 6 आपल्याकडे 12 येते सगळ्यात मोठी बेरीज. 12च्या वर बेरीज येणार नाही म्हणजे इथं इथं काहीच येणार नाही. नंबर ऑफ सी बरोबर आपल्याकडे असणार आहे 0 म्हणजे इथे काहीच येणार नाही. नंबर ऑफ सी बरोबर 0. अंकांची बेरीज 25 कुठेच येत नाही. 12 ही मोठी बेरीज आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त बेरीज येणार नाही. त्याच्यानंतर पहिल्या भाषावरचा अंक दुसऱ्या भाषावरच्या अंकापेक्षा लहान आहे. आता हे तुम्ही घटना या ठिकाणी डी जी आहे घटना डी. घटना डी ही तुम्ही लिहा. याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला कसं लिहायचं. बाकी तुम्ही ती घटना लिहू शकता. काय माहितीये का? की पहिल्या भाषावरचा अंक पहिल्या भाषावर मिळालेला अंक दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा लहान. म्हणजे पहिल्या भाषावरचा अंक लहान आहे, दुसऱ्यावरचा मोठा. इथं दोन्ही समान आहे, नाही चालणार. इथं बघा दुसऱ्यावरचा मोठा आहे, इथे दुसऱ्यावर मोठा आहे, इथे दुसऱ्यावरचा मोठा आहे, इथे दुसऱ्यावर मोठा आहे, इथे दुसऱ्यावरचा मोठा. इथे नाही चालणार हा, कारण इथं पहिल्यावरती जर तुम्ही बघितलं इथं पहिल्यावर मोठा आहे. इथं दोन्ही समान आहे. आपल्याला दुसऱ्या भाषावरचा अंक पहिल्या भाषावरचा लहान पाहिजे, दुसऱ्या भाषावरचा मोठा आहे. बघा इथे, 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 इथे चालेल. इथं पहिल्या भाषावरचा मोठा आहे, इथे पहिल्या भाषावरचा मोठा आहे, इथं दोन्ही समान आहे. इथे पहिल्या भाषावरचा लहान आहे, इथे लहान आहे, इथे लहान आहे. इथे बघा इथे पहिल्या भाषावरचा मोठा आहे, इथे पहिल्या भाषावरचा मोठा आहे, इथं मोठा आहे, दोन्ही समान आहे. हे आणि 2 चालतील. आणि इथं हा एक घ्या. या सगळ्यांना तुम्ही लिहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे नंबर ऑफ डी बरोबर तुमच्याकडे 15 येईल. बाकी तुम्ही सोडवू शकता. ती घटना जी आहे ती इथं व्यवस्थित लिहून घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो 2 फासे फेकल्यावर काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अंकांची बेरीज 5च्या पटीत असणे, अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे, अंकांची बेरीज 25 असणे, अंकांचा गुणाकार 25 असणे असं सुद्धा येऊ शकतो. मग तुम्ही 5 गुणिले 5 असा गुणाकार तुम्ही करून बघाल. तर मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.